नमस्कार मित्रांनो, श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. उद्या श्रावणातील शेवटचा गुरुवार आजा एकादशी आहे. हा योग खूप शुभ योग आहे. 6 पैकी 1 जरी प्रभावी उपाय तुम्ही केले तरी तुमच्या घरातील पैसा येण्याचे मार्ग उघडतील, कर्ज फिटतील, घरात पैसा टिकून राहील. प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. कृष्ण पक्षातील एकादशी मुख्य महत्त्वाची आहे. उद्या भगवान विष्णूची पूजा करून पैसाविषयक संकट दूर करू शकता. उद्याची एकादशी व्रत करून मोक्ष प्राप्त करा. विष्णूंचा उद्या ध्यान धारणा करावी. उद्या त्यांना शक्य आहे त्यांनी व्रत करा, उपवास करा. उद्या पहिल्यांदा लवकर उठून स्नान करायचे आहे. पाण्यात गोमूत्र टाकून त्याने उद्या स्नान करायचे आहे. ते केल्याने आपल्या जीवनातील जे पाप आहेत ते नष्ट होतील आणि उद्या पाप नष्ट झाल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल. उद्याच्या दिवशी दान धर्म करायचा आहे. दान धर्म केल्यामुळे यशाचे दरवाजे आपल्याला उघडतील. उद्या तुळशीची पूजा करायची आहे. लक्षात ठेवा, उद्या तुळशीला पाणी घालायचं नाही. आपण एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नसतं. तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. उद्या चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. आदल्या दिवशी पाने तोडून ठेवा. आणि ती महाविष्णूंना तुळस ही खूप प्रिय असल्यामुळे तुम्हा सर्वांना माहीतच आहे की विष्णूंना तुळशीची पाने समर्पित करायची असतात ते. तसेच उद्या केळीच्या झाडाचीही पूजा करायची आहे. केळीच्या झाडा साक्षात विष्णूंचा वास असतो. केळीच्या झाडाची पूजा म्हणजे साक्षात विष्णूंची पूजा करणे होय. त्यामुळे उद्या एखादं केळीचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्ही अक्षदा, हळदी कुंकू वाहून झाडाला जल अर्पण करून तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता. उद्या माता लक्ष्मी आणि विष्णू या दोघांची एकत्रितपणे पूजा करायची आहे. तेव्हाच विष्णूंची आपल्यावर कृपा होईल आणि तुम्हाला या व्रताचं फळ भेटेल. त्यामुळे मित्रांनो, उद्या तुम्ही हे व्रत करायला विसरू नका. उद्याची एकादशी खूप महत्त्वाची आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी अजा एकादशी व्रत केले जाईल. यंदाची अजा एकादशी विशेष आहे कारण या दिवशी 3 शुभ संयोग जुळून येत आहेत. यामुळे देखील हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. राजा हरिश्चंद्र यांनीही अजा एकादशीचे व्रत पाळले. त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून आले. त्यानुसार अजा एकादशीला कोणते शुभ संयोग जुळून येत आहेत, शुभ मुहूर्ताने आपण काही थोडक्यात माहिती घेणार आहोत. आज एकादशीच्या दिवशी म्हणजे सूर्योदयानंतर पूजा करावी कारण त्यावेळी सिद्धियोग असतो. त्याशिवाय सकाळी 5:58 ते 7:34 पूजेचा शुभ मुहूर्त आहे आणि सामान्य मुहूर्त आहे 10:46 सकाळी ते दुपारी 12:22 आहे. तर तुम्ही शक्यतो शुभ वेळेत सकाळची पूजा करा. तो वेळ आहे 5 ते 7:30 आहे. 5 म्हणजे 6 ते 7:30 शुभ मुहूर्त आहे. अमृत मुहूर्त आहे दुपारी 1:58 ते 3:34 आहे. तर लक्षात ठेवा, उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान दीपापासून निवृत्त व्हायचे. स्वच्छ शुभ्र वस्त्र परिधान करा. देवघराची पूजा करा. व्रताचा संकल्प करत देवघरात श्री हरिविष्णूंच्या समोर साजूक तुपाचा दिवा लावा. पूजेला सुरुवात करत फूल आणि फळ समर्पण करा. पूजेनंतर विष्णू सहस्रनामाचे पाठ करा. विष्णू मंत्राचा जप करा. आरती करा. दिवसभर निर्जर व्रताचे पालन करावे. रात्री जागरण श्री हरिविष्णूंचे नामस्मरण करावे. द्वादशी तिथीला सकाळी ब्राह्मणांना भोजन आणि दान दक्षिणा द्यायला विसरू नका. असे हे व्रताचे पारायण तुम्ही करू शकता. आणि अजा एकादशीला हे व्रत विधिवत आणि नियमानुसारचे पालन करूनच करायचे आहे. या दिवशी विष्णूंना प्रिय वस्तू अर्पण करा. नैवेद्यात तुळशीपत्राचा समावेश करा. गरजू लोकांना दान करा. असे करणे शुभ मानले जाते. पूजेपूर्वी देवघराची स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. अजा एकादशीला काय करायचं नाही आहे. या दिवशी तांदळाचे सेवन वर्ज्य मानले जाते. अजा एकादशी दिवशी तामसिक आहार घेणे हे टाळावे. व्रताच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. तर 1 दिवस आधी ती तोडून ठेवा किंवा विकत बाजारातून तुम्ही त्या दिवशी आणू शकता. व्रताच्या दिवशी सकाळी पूजा अर्चा
करून झोपणे टाळा. व्रताच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. वृद्ध आणि महिलांचा अपमान करू नका. पैशाचा अपव्यय टाळा आणि निसर्गाची हानी करू नका. तर हे अजा एकादशीचे काही नियम आहेत, ते तुम्ही बघू शकता. उद्याची अजा एकादशी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी उद्याची अजा एकादशीच्या दिवशी पूजा करा विष्णू आणि महालक्ष्मींची एकत्र. मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुमच्याही सजेशन मला द्या. श्री स्वामी समर्थ.